अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की दिनांक 4 मे 2024 चैत्र कृष्ण पक्षामध्ये आहे वरुथिनी एकादशी. तर एकादशी हा दर महिन्याला 2 येत असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये मराठी महिन्यांना विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये आपण मराठी महिन्यानुसार तिथी, वार, नक्षत्र किंवा सणवार हे करत असतो. तर प्रत्येक महिन्याला 2 अशा पद्धतीने वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशींचे व्रत आपण करत असतो. सध्या आपला चालू आहे चैत्र महिना. चैत्र महिन्यामध्ये कृष्ण पक्षातली एकादशी ही दिनांक 4 मे 2024 वार शनिवार या दिवशी आहे. तर प्रत्येक एकादशीला काहीतरी वेगळे नाव आहे. चैत्र महिन्यातल्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी हे नाव आहे. या एकादशीला भगवान विष्णूंची आपण वामन अवतारांची पूजा करण्याची पद्धत आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यामधल्या एकादशीला वरुथिनी एकादशी असे म्हटले जाते. एकादशीला हिंदू धर्मामध्ये खूपच मोठे धार्मिक महत्त्व आहे. हा दिवस पूर्णपणे भगवान विष्णूंची उपासना करण्यासाठी समर्पित आहे आणि जगभरातील जे भक्त असतात ते या दिवसाचे पालन करत असतात. वरुथिनी एकादशीची तिथीची सुरुवात ही दिनांक 3 मे 2024 रोजी रात्री 11:24 सुरू होते आणि दिनांक 4 मे 2024 रोजी रात्री 8:38 त्याची समाप्ती होते. या एकादशीला हिंदू धर्मामध्ये फार महत्त्व आहे हे मी तुम्हाला सांगितलेलेच आहे. भगवान विष्णूंचा सन्मान करण्यासाठी हा दिवस पाळला जातो आणि या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कठोर व्रत पण केले जातात. तसेच विविध पूजाविधीसुद्धा केले जातात आणि गरीब लोकांना अन्नदान करून सुद्धा आशीर्वाद मिळवता येतात. एकादशी ही दर महिन्याला 2 वेळा येत असते. एक शुक्ल पक्षामध्ये आणि दुसरी येते ती कृष्ण पक्षामध्ये. आणि प्रत्येक एकादशीचा हा विशिष्ट अर्थ आहे आणि वेगवेगळ्या त्याच्या कथा आहेत. एकादशीचे व्रत हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र व्रतांपैकीच एक आहे. ही एकादशी या व्रताचा संकल्प करणाऱ्या भक्तांना भगवान विष्णूंपासून संरक्षण मिळते आणि भगवान विष्णू त्यांना सुख, समृद्धी, संपत्ती आणि अनेक प्रकारची सुखे हे प्रदान करतात. हे व्रत इतके सामर्थ्यवान आहे की एखाद्या माणसाला मृत्यूनंतर मोक्षसुद्धा मिळतो आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून त्यांची सुटकाही होते. भगवान विष्णूंनी त्यांना वैकुंठधाममध्ये सुद्धा स्थान दिलेले आहे. तर या एकादशीच्या कालावधीमध्ये तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची किंवा भगवान श्रीहरी विष्णूच्या रूपातील पांडुरंगाची, रुक्मिणीची आणि माता लक्ष्मीची जी काही तुम्हाला सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही सर्व नियम वगैरे पाळून करू शकतात. एकादशीचे नियम हे दशमीपासूनच द्वादशीपर्यंत पाळायचे असतात. एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी सूर्योदयापूर्वी उठून जरी सुरू केलं तरी द्वादशीला जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा या एकादशीचे पारणा आपण करत असतो. जरी एकादशीचे व्रत आपण एकादशीच्या दिवशी करत असलो तरी एकादशी ही 3 दिवसाची असते. जर चुकून एकादशीच्या दिवशी तुमचा उपवास सुटला तर तुम्ही द्वादशीच्या दिवशी हा उपवास करू शकता. म्हणजेच द्वादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला हा उपवास करायचा असतो आणि त्रयोदशीच्या दिवशी सकाळी तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो. हिंदू धर्मातील नियमांमध्ये असं सांगितलं जातं की जो कोणी ह्या एकादशीचे व्रत करेल त्याला त्याच्या जन्मामध्ये भौतिक आणि सुखाची प्राप्तीसोबतच मृत्यूनंतरही मोक्षाची प्राप्ती मिळाली जाते असं म्हटलं जातं. तुम्हाला माहीतच आहे की तुमच्या घरातली किंवा जी वयोवृद्ध मंडळी असतात, जी जुनी मंडळी आहे ती अजून ही एकादशीचं व्रत हे अगदी उत्साहाने आणि मनोभावाने हे करत असतात आणि एकादशीचे महत्त्वसुद्धा ते आपल्यालाच नेहमीच समजावून सांगत असतात. आणि जरी तुम्हाला एकादशीचे व्रत करायला नाही जमले किंवा जमत नसेल तरी तुम्ही श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करू शकता. बाकी आपल्या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीजींची पूजा केली जाते. बाकी इतर ठिकाणी विष्णू आणि माता लक्ष्मीजींची पूजा केली जाते. माता लक्ष्मी आणि देवी रुक्मिणी ह्या एकच आहेत आणि
विष्णू आणि विठ्ठल हे एकच आहेत. त्यांचे फक्त अवतार वेगवेगळे आहेत. विठ्ठल आणि रुक्मिणी हे सुद्धा माता लक्ष्मी आणि विष्णूंचेच रूप आहेत. जर तुमच्या आसपास माता लक्ष्मी आणि विष्णूंचे मंदिर असेल किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणींचे मंदिर बऱ्याच ठिकाणी असते, तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घराच्या जवळपास कुठे मंदिर असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता. आणि तुम्हाला जर उपवास करायला नसेल जमत तरी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन दर्शन मात्र नक्की घ्या. आणि जर तुम्हाला हे व्रत करणे शक्य नसेल आणि तुमच्या घरामध्ये भरपूर अडचणी असतील आणि त्यावर मात कशी करायची आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान कसे आणायचे याचा विचार जर तुम्ही करत असाल तर या एकादशीच्या दिवशी काय उपाय तुम्ही करू शकता हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे जे उपाय आहेत ते या एकादशीला जरी तुम्हाला करायला नाही जमले तर तुम्ही पुढे येणाऱ्या कुठल्याही एकादशीला हे उपाय तुम्ही करू शकता. वरुथिनी एकादशीच्या निमित्ताने मी आज जे काही तुम्हाला उपाय सांगणार आहे हे उपाय तुम्ही या एकादशीला करायला जमले नाही तरी तुम्ही दर महिन्यामध्ये येणाऱ्या कुठल्याही एकादशीला करायचे असते हे मी तुम्हाला सांगितलेलेच आहे. तर तुमची माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांच्यावरती जर श्रद्धा आणि विश्वास असेल तर तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने जे काही उपाय कराल त्याचे फळ ते तुम्हाला नक्कीच देतील आणि तुमच्यावरती त्यांचा आशीर्वाद राहील. यापैकी आता मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय असा आहे की जर तुमच्यापैकी कोणी नोकरी व्यवसाय करत असेल आणि नोकरीमध्ये त्यांना पाहिजे तसे यश मिळत नसेल आणि त्यांची पदोन्नती वगैरे होत नसेल किंवा एखाद्या कारणामुळे त्यांनी भरपूर मुलाखती दिलेल्या आहेत पण त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी लागत नाही किंवा चांगली नोकरी मिळत नाही, या कारणासाठी तुम्ही हा उपाय एकादशीला करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे की एका मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 2 तुळशीची पानं टाकायची आहेत. हा उपाय तुम्ही पितृदोषाच्या मुक्तीसाठी सुद्धा करू शकता. तुम्हाला माहीतच आहे की एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पानंही तोडत नाही, त्यामुळे तुळशीची पानंही तुम्हाला एकादशीच्या अगोदरच 1-2 दिवस तोडून ठेवायची आहेत. जर तुम्ही 1-2 दिवस अगोदर तुळशीची पत्र तोडून ठेवू शकला नाहीत, कुठल्या कारणामुळे जर तुम्ही विसरलास तर तुम्ही निदान एकादशीच्या आदल्या दिवशी तर का होईना ही पाने तुम्ही तोडून ठेवा. एकादशीच्या दिवशी तुळशीची पत्र तोडत नाहीत हा आपला नियम आहे आणि तो नियम तुमच्याकडून मोडला जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. तर आता जे आपण संक्रांतीसाठी सुगड आणतो, सुगड पुसतो, ते सुगडसुद्धा तुम्ही या उपायासाठी घेऊ शकता. किंवा जर तुमच्याकडे मातीचं दुसरा एखादं कुठलं जरी भांडं असेल तरी ते भांडं तुम्ही घेऊ शकता. ते भांडं तुम्हाला घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवायचं आहे आणि त्या भांड्यावरती तुम्हाला पूजा करायची आहे. ते जर भांड्याची पूजा झाली आपल्याला त्याच्यानंतर जेव्हा तुमची पूजा होईल त्यावेळेस त्याच्यावरती तुम्हाला गंधगोळी किंवा चंदनाच्या साह्याने जर शंख काढता येत असेल तर शंख काढा किंवा तुम्ही स्वस्तिक काढलं तरी चालेल. कुठलंही एखादं शुभचिन्ह तुम्ही या भांड्यावरती काढू शकता. तर त्या भांड्यामध्ये तुम्हाला 2 तुळशीची पानं टाकायची आहेत आणि तुळशीची पानं टाकून झाल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही पूजा कराल त्यावेळेससुद्धा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम हा जप तुम्ही लावू शकता किंवा म्हणू शकता. जर तुम्हाला स्वतःला म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावूनसुद्धा हा जप करू शकता आणि तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर पूजा झाल्यानंतर हे पाणी तुम्हाला तसंच झाकून ठेवायचं आहे आणि ते जे मातीचं भांड्यामध्ये पाणी भरलेलं आहे ते भांडं तुम्हाला तुमच्या घराच्या उत्तर दिशेला एखादा पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक लाल किंवा पिवळा कपडा ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यावरती ते जे मातीचं भांडं होतं ते भांडं तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला द्वादशीच्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुमची आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्योदयानंतर त्या मातीच्या भांड्यातलं जे पाणी आहे ते पाणी तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ते पाणी तुम्हाला थोडं थोडं करून शिंपडायचं आहे आणि त्यातलं जे काही थोडंसं पाणी आहे ते तुम्ही पाणी पक्ष्यांनासुद्धा पिण्यासाठी ठेवू शकता आणि ते पाणी तुम्ही स्वतःसुद्धा पिऊ शकता. कारण ज्या वेळेस तुम्ही हे मंत्र म्हणत होतात त्यावेळेस त्या भांड्यामधलं पाणी हे उघडं होतं, आपण त्याच्यावरती झाकण ठेवलेलं नव्हतं आणि ज्यावेळेस पूजा करत होतं त्यावेळेस तुम्ही ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा आपण जप केलेला होता आणि ते जप केल्यामुळे ते पाणी त्या मंत्राने सिद्ध होऊन त्या पाण्याचे रूपांतर हे ते तीर्थामध्ये झालेले असते. त्यामुळे या पाण्याचा वापर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे पिण्यासाठी सुद्धा करू शकता. आणि तुम्ही जर मनोभावे ही पूजा केली तर तुमची जी काही अडचण असेल त्याचे निवारण होण्यासाठी तुम्ही हा उपाय केला तर त्याचे नक्कीच
फळ तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू देतील. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की जर कोणी हा उपाय पितृदोषासाठी केला असेल तर तुम्ही हे पाणी न पिता ते पक्ष्यांसाठी किंवा जनावरांसाठी ठेवू शकता आणि घरामध्ये पण तुम्ही हे पाणी शिंपडू शकता. फक्त हे पाणी तुम्हाला प्यायचं नाही. आणि जर कोणी नोकरीसाठी अपयश मिळत होते, ते अपयश कमी व्हावेत यासाठी जर केलेलं असेल तर तुम्ही हे पाणी पिऊ शकता. आणि हे पाणी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडलं तर यामुळे तुमच्या घरामधली जी ती काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी जाण्यासाठी मदत होईल. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणण्यापेक्षा दुसरी जी उपाय आहे तो उपाय आहे धनप्राप्तीसाठी. धनप्राप्तीसाठी जो काही उपाय करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे वगैरे परिधान करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला देवाचे स्मरण करायचे आहेत. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही व्रताचा सुद्धा संकल्प करू शकता आणि जर व्रत नसेल जमत तर नाही केला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला स्वच्छ गंगाजल वगैरे शिंपडून ती जागा पवित्र करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेजवळ शालिग्रामची प्रतिष्ठापना करायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला गंगाजल, पंचामृत आणि पाणी अर्पण करायचं आहे. पाणी म्हणजेच जल अर्पण करायचं आहे आणि कुंकू, चंदन आणि हळद यांचं तिलक तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुळशीच्या रोपाला तुम्हाला लाल साडी किंवा जर तुमच्याकडे एखादी लाल ओढणी असेल तर लाल ओढणीने तुम्हाला त्यांना सजवायचे आहेत. म्हणजेच एखाद्या सुवासिनी म्हणजे तुळशीच्या लग्नाला जसं आपण करतो त्या पद्धतीनेच तुम्हाला तुळशी मातेला सजवायचं आहे. आणि त्यानंतर शालिग्राम जे आहे तुम्हाला त्या शालिग्रामला पिवळ्या वस्त्रांनी तुम्हाला सजवायचं आहे. शालिग्राम म्हणजेच की ते भगवान श्री हरी विष्णूंचे प्रतीक आहे हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे आणि भगवान विष्णूंना हळद म्हणजेच पिवळा कलर किती प्रिय आहे हे तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर भगवान शालिग्राम आणि देवी तुळशीला तुम्हाला फुलांच्या माळा अर्पण करायच्या. शक्य असेल तर तुम्ही पिवळी फुलंच अर्पण करा आणि जर नसेल जमत तर शक्यतो पिवळसर हलक्या रंगाची जरी फुलं तुम्ही अर्पण केली तरी चालेल. आणि तुम्हाला मंत्रोच्चार करायचा आहे आणि अन्न अर्पण करायचं आहे. त्यानंतर भजन, आरती, कीर्तन जर तुम्हाला करायचं असेल तर तेही सुद्धा तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर जो काही प्रसाद असेल तो प्रसाद तुम्हाला घरामध्ये सगळ्यांना वाटायचा आहे. आणि तुम्हाला जर उपवास धरलेला असेल तुम्ही म्हणजेच व्रताचा संकल्प तुम्ही केलेला असेल तर तो उपवास तुम्हाला द्वादशीला सोडायचा आहे. या पद्धतीने जर तुम्ही तुळशीची आणि शालिग्रामची जर विधिवत पूजा केली तर तुम्हाला एकादशीच्या जी काही तुम्ही पूजा कराल त्याचे फळ तुम्हाला माता लक्ष्मी प्रसन्न होऊन देईलच आणि तुम्हाला अपार संपत्ती प्रदान करेल. त्यामुळे जे भक्त ही पूजा पूर्ण भक्तिभावाने आणि विश्वासाने श्रद्धेने करतात त्यांचे सर्व संकट आणि पापे नष्ट होतात. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही हे दोन्ही उपाय करू शकता किंवा जर ज्यांना दोन्ही उपाय करणे शक्य नसेल त्यांनी त्यांच्या सोयीनुसार जे काही उपाय असेल ते उपाय तुम्ही करू शकता. तर व्हिडिओमध्ये सांगितलेली ही जी काही वरुथिनी एकादशीची जी माहिती आहे, महत्त्व आहे, विशेषत्व आहे याबद्दलची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून यापुढे जे काही माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ येतील ते व्हिडिओ मिस होणार नाहीत. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.